श्री गुरु हरिभाऊ महाराज पाटील पंढरपूरकर यांचे विद्यावंशज गुरुवर्य श्री गणेशजी महाराज पाटील यांचे नवनवीन व चिंतनीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मोक्ष पाठशाळा या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटन नक्की दाबा. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विनायकं गुरुणो मी साखरे नाम विश्रुतं येषां चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंश विख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये. ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतञ्च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरहस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्ण एवं. श्रीरंगनाथं गुरुराज नमोस्तुभ्यं. श्रीरंगनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षुज्ञानदानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदं वरिष्ठं. नम श्री शंकरानंद गुरुपादाम्बुजन्मने सविलासमहामोह ग्रहग्रासैककर्मणे तत्पादाम्बुरुहद्वन्द्व सेवा निर्मलचेतसां सुखबोधाय तत्त्वस्य विवेकोऽयं विधीयते. प्रकरण दुसरे, श्लोक क्रमांक 12 आणि 13. इदानीम उक्त दशेन्द्रिय प्रेरकत्वेन प्रस्तुतस्य मनसः कृत्यं च स्थानं दर्शयति. इदानीम म्हणजे ह्या श्लोकामध्ये उक्त दशेंद्रिय म्हणजे जे वर सांगितलेले जे 10 इंद्रिय, त्या 10 इंद्रियांच्या प्रेरकत्वेन, त्या 10 इंद्रियांचा प्रेरक रूपाने प्रस्तुतस्य मनसः म्हणजे प्रसंगाला प्राप्त असलेलं, प्रस्तुतस्य म्हणजे काय, प्रसंगाला प्राप्त असलेलं जे मन, त्या मनाचे कृतीचे स्थान, त्या मनाची कृती आणि स्थान म्हणजे राहण्याचं ठिकाण ते आता आम्ही दाखवतो. म्हणजे काय सांगितलं की या श्लोकामध्ये सांगितलेली इदानीम या श्लोकामध्ये उक्त दशेंद्रिय प्रेरकत्वेनं म्हणजे वर सांगितलेली जे 10 इंद्रिय म्हणजे पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय, त्यांना प्रेरक रूपाने असलेलं जे प्रस्तुतस्य मनसः प्रसंगाला प्राप्त असलेलं जे मन, त्या मनाची कृती म्हणजे त्या मनाचं कार्य आणि त्या मनाचं स्थान, ते राहण्याचं ठिकाण ते आता आम्ही दाखवतो. आलं लक्षात? बरं. इदानीम उक्त दशेंद्रिय प्रेरकत्वेन प्रस्तुतस्य मनसः कृत्यं च स्थानं दर्शयति. म्हणजे या श्लोकामध्ये वर सांगितलेले जे 10 इंद्रिय, त्या 10 इंद्रियांचा प्रेरक रूपाने असलेलं प्रसंगाला प्राप्त असलेलं जे मन, त्या मनाची कृती म्हणजे कार्य आणि स्थान आम्ही दाखवतो. मनोदशेन्द्रियाध्यक्षं हृत्पद्मगोलके स्थितं तच्चान्तकरणं बाह्ये श्वस्वातन्त्र्याद्विनेन्द्रियैः तस्य अंतर इंद्रियत्वं सनिमित्तकम् आह. तस्य अंतर इंद्रियत्वं म्हणजे त्याला मन इति, मन या शब्दाने तस्य त्या मनाला, तस्य म्हणजे त्या मनाला अंतर इंद्रियत्व हे कारणासह आम्ही आता दाखवतो. तस्य अंतर इंद्रियत्वं सनिमित्तकम् आह. त्याला अंतर इंद्रियत्व सनिमित्त कारणासहित आता आम्ही दाखवतो. त्याला इंद्रिय का मानलं, त्याला इंद्रिय का म्हणायचं, म्हणजे ती इंद्रिय आहे म्हणून इंद्रिय म्हणायचं नाही, तर ते प्रेरक आहे म्हणून इंद्रिय म्हणायचं, हे सांगायचं आहे सिद्धांत्यांना. हां, म्हणजे तुम्ही त्याला जसं 10 इंद्रिय आहे तसं 10 इंद्रियाप्रमाणे ती इंद्रिय नाही, फक्त एक प्रेरक आहे म्हणून त्याला इंद्रिय म्हटलं, त्याला वास्तवता इंद्रियता नाही.
हे त्यांना सांगायचं आहे. आता मनः दशेंद्रियाध्यक्षम हृत्पद्मगोलके स्थितम तत् च अंतकरणम बाह्येषु अस्वातंत्र्यात विना इंद्रियैः. तर मनः एक आकडा, नाही थांबा जरा, हृदगोलके स्थितम एक आकडा घ्या, हृत्पद्मगोलके स्थितम एक आकडा, दशेंद्रियाध्यक्षम मनः तत् तच्च कितवा आकडा झाला आता 4. तच्च इंद्रियैः शेवटचं विना, त्या इंद्रियाला जोडून विना शब्द आहे 6. बाह्येषु अस्वातंत्र्यात अंतःकरणम 8. तर हृत्पद्मगोलके स्थितम, पद्म म्हणजे कमळ, हृत म्हणजे हृदय, हृदयरुंबी कमलामध्ये, हृदय कमलामध्ये स्थित असलेलं 10 इंद्रियाचं अध्यक्ष असलेलं, म्हणजे 10 इंद्रियांचा अधिपती असलेलं ते मन होय. ते काय आहे? मन होय. तच्च आणि च आणि तत् म्हणजे ते मन, आणि ते मन इंद्रियैही विना, इंद्रिया वाचून, इंद्रियैही विना म्हणजे काय? इंद्रिया वाचून, बाह्येषु अस्वातंत्र्यात म्हणजे बाह्य विषयाच्या ठिकाणी प्रवृत्ती करण्याकरता अस्वातंत्र्य असल्यामुळं, म्हणजे असमर्थ असल्यामुळं, म्हणजे ते मन इंद्रियही विना म्हणजे इंद्रिया वाचून बाह्य विषयाच्या ठिकाणी प्रवृत्ती करण्याकरता, बाह्येषु म्हणजे बाह्य विषयाच्या ठिकाणी प्रवृत्ती करण्याकरता अस्वतंत्र असल्यामुळं अंतःकरणम, अंतःकरणम, अंतःकरणम म्हणजे ते आतील इंद्रिय आहे. कारण त्यांनी काय सांगितलं? सनिमित्तम, हां ते एक मिनिट, म्हणजे हृत्पद्मगोलके हृदयरूपी जे कमळ, त्या कमलाच्या ठिकाणी स्थित असलेलं 10 इंद्रियाचं अध्यक्ष असलेलं मन, 10 इंद्रियांचा अध्यक्ष असलेलं ते मन, मन तत् आणि तत्मन, तत् म्हणजे ते मन इंद्रियही विना, इंद्रिया वाचून, बाह्येषु अस्वातंत्र्यात बाह्य पदार्थाच्या ठिकाणी प्रवृत्ती करण्याकरता म्हणजे अस्वतंत्र असल्यामुळं, बाह्य पदार्थाच्या बाह्य विषयाच्या ठिकाणी प्रवृत्ती करण्याकरता असमर्थ असल्यामुळं, म्हणजे इंद्रियाशिवाय, इंद्रिया वाचून त्याची बाह्य पदार्थाच्या ठिकाणी प्रवृत्ती होत नाही ना, त्याला अंतःकरण असं म्हणतात. म्हणजेच आतमध्ये असलेलं इंद्रिय असं म्हणतात. कारण मन जे आहे ती मनाची प्रवृत्ती बाह्य विषयाच्या ठिकाणी होईल मान्य आहे, पण इंद्रियाशिवाय होणार नाही ना, इंद्रियाशिवाय होणार नाही. मनालाही बाह्य पदार्थाचं ज्ञान होईल, पण इंद्रियाशिवाय त्याला बाह्य पदार्थाचं ज्ञान होऊ शकत नाही. हां बोला. तस्य इंद्रियत्वं सनिमित्तकम आह, म्हणजे तस्य म्हणजे त्या मनाला आंतरिंद्रियत्व आम्ही कारणासहित दाखवतो. हृत्पद्मगोलके स्थितं मनः दशेंद्रियाध्यक्षम
म्हणजे हृदय कमलामध्ये स्थित असलेलं 10 इंद्रियाचा अध्यक्ष असणारं हे मन होय. तत् म्हणजे ते मन इंद्रियैहि विना इंद्रियैहि विना बाह्येषु अस्वातंत्र्यात अंतःकरणं. म्हणजे ते मन इंद्रिया वाचून बाह्य विषयाच्या ठिकाणी प्रवृत्ती करण्याकरता किंवा होण्याकरता त्याला अस्वतंत्र असल्यामुळं त्याला आतील इंद्रिय असं म्हणतात. दशेंद्रियाध्यक्षत्वम एव विशदयति. दशेंद्रिय अध्यक्षत्वम एव विशदयति म्हणजे दशेंद्रियाचं जे अध्यक्षत्व सांगितलं तेच आम्ही आता स्पष्ट करतो. आलं लक्षात? बोला. दशेंद्रिय अध्यक्षत्वम एव विशदयति म्हणजे दशेंद्रियाचं अध्यक्षत्व जे सांगितलं तेच आम्ही स्पष्ट करतो. श्वेतद अक्षेश्वरथार्पितेष्वेतद गुणदोष विचारकम सत्वं रजस्तमश्चास्य गुणा विक्रियते हितैः. भलते विचित्र विचित्र श्लोक आहेत. तर अक्षेषु नाम इंद्रियेषु अर्थार्पितेषु नाम विषयेषु स्थापितेषु सत्सु एतन्मनः गुणदोष विचारकम इदं समीचीनम इदम असमीचीनम इत्यादि विचारकारी इत्यर्थः. तर अक्षेषु नाम इंद्रियेषु अर्थार्पितेषु नाम विषयेषु स्थापितेषु म्हणजे जे इंद्रिय आहेत ते इंद्रिय विषयेषु स्थापितेषु म्हणजे त्या इंद्रियाची विषयाच्या ठिकाणी स्थापना केली असताना सत्सु असताना सत्सु म्हणजे असताना स्थापना केली असताना विषयाच्या ठिकाणी म्हणजे विषयापर्यंत इंद्रिय गेली असताना. म्हणजे आता मनाला इंद्रियाचा अध्यक्ष का म्हटलं हे सांगायला लागलेत ना ते. म्हणजे का त्याला अध्यक्षत्व दिलं आहे तर ते इंद्रिय विषयाच्या ठिकाणी स्थापित झाले असताना किंवा इंद्रियाची विषयाच्या ठिकाणी स्थापना केली असताना एतन्मनः गुणदोष विचारकम एतन्मनः. तर गुणदोषाचा विचार करणारं जे हे मन आहे गुणदोषाचं विचार करणारं जे मन आहे म्हणजे इदम समीचीनम हे योग्य आहे, इदम असमीचीनम हे अयोग्य आहे इत्यादी विचारकारी इत्यर्थः. असं विचार करणारं ते होते. अयोग्य. किंवा मग असं घेता यायचं असलं तुम्हाला असं थोडं जड वाटत असलं तर अशा पद्धतीने घ्या की इंद्रियाची विषयाच्या ठिकाणी स्थापना केली असताना इदम समीचीनम इदम असमीचीनम इत्यादी विचारकारी म्हणजे हे योग्य आहे हे अयोग्य आहे असं विचार करणारं अशा प्रकारचा गुणदोषाचा विचार करणारं दोनदोषम विचारकम विचार करणारं ते मन आहे. पहिलंही छान लागतं. बोला. अक्षेषु नाम इंद्रियेषु अर्थार्पितेषु नाम विषयेषु स्थापितेषु सत्सु गुणदोष विचारकम एतन्मनः इदं समीचीनम इदम असमीचीनम इत्यादी विचारकारी इत्यर्थः. म्हणजे जे इंद्रिय आहेत त्या इंद्रियाची विषयाच्या ठिकाणी स्थापना केली असताना गुणदोष विचारकम म्हणजे
गुणदोषाचा विचार करणारं हे मन म्हणजे हे योग्य आहे, हे अयोग्य आहे असा विचार करणारं हे मन आहे असा अर्थ आहे. विचार करणारं होते असा अर्थ आहे. म्हणजे काय सांगितलं याच्यामध्ये की इंद्रिय विषयापर्यंत जरी गेले तरी इंद्रियांना विषयाचं ज्ञान होईल, पण ते विषयाच्या ठिकाणी योग्यता किंवा अयोग्यता हे इंद्रियाला कळत नाही. मग त्या योग्य अयोग्यतेचं चिंतन करणारं कोण आहे? मन आहे. म्हणून ते मन हे काय आहे? अध्यक्ष आहे. सर्व इंद्रियाचं काय आहे ते? अध्यक्ष आहे. म्हणजेच अध्यक्षाने योग्य अयोग्याचं चिंतन करणं गरजेचं आहे. अयम भाव हा भाव आहे म्हटले. आत्मनः प्रमातृत्वेन सर्व ज्ञान साधारण्यात. तर आत्मनः म्हणजे आत्म्याला, म्हणजे कोण? जे अंतःकरण उपहित चैतन्य आहे. इथं अंतःकरण आत्मा म्हणजे कोण घ्यायचा? अंतःकरण उपहित असणारं चैतन्य. त्या चैतन्याला प्रमातृत्वेन म्हणजे प्रमातृत्व असल्याने, म्हणजे तो प्रमाता म्हणून दाखवला का नाही? म्हणजे अंतःकरण विशिष्ट चैतन्य झाल्याच्यानंतर तो प्रमाता होतो असं सांगितलं होतं का नाही? मग त्याला प्रमातृत्वेन, तो प्रमाता असल्याने सर्व ज्ञान साधारण्यात, सर्व ज्ञानामध्ये साधारण कारण आहे. साधारण कारण असल्यामुळं साधारण्यात, सर्व ज्ञानाला साधारण कारण असल्यामुळं, म्हणजे प्रमाता या रूपाने, आत्मा हा प्रमाता या रूपाने सर्व ज्ञानामध्ये साधारण कारण असल्यामुळे, हो, आत्मा हा, कारण आत्मा हा सर्व ज्ञानामध्ये साधारण कारण आहे ना. हां, व्यापक असल्यामुळे तो सर्व ज्ञानामध्ये तो कारण आहेच, पण तो साधारण कारण आहे. तो कसं आहे? साधारण कारण आहे. मला तुमच्या आलं लक्षात ये, ह्या वस्तूचं ज्ञान आपल्याला कशाने झालं? इंद्रियाने झालं. याचं योग्य अयोग्यता कोणाला कळाली? मनाला कळाली. पण हे सगळं ज्याच्या सत्तेवर झालं तो आत्मा आहे का नाही? तो आत्मा जर नसता तर हे बाकीचे सगळा व्यवहार झालाच नसता ना. म्हणजे सर्व ज्ञानामध्ये साधारण कारण आहे. तो सर्व ज्ञानामध्ये काय आहे? आत्मा हा साधारण कारण आहे. आत्मनः प्रमातृत्वेन म्हणजे आत्म्याला प्रमातृत्व असल्यामुळे, म्हणजे आत्मा हा प्रमाता असल्याने सर्व ज्ञान साधारण्यात, सर्व म्हणजे सर्व ज्ञानामध्ये साधारण कारण असल्यामुळे च आणि, म्हणजे यांना काय सांगायचं आहे की आत्मा हा सर्व ज्ञानामध्ये साधारण कारण आहे. त्यामुळं आत्म्याला सुद्धा गुणदोषाचा विचार नाही, विचारकत्व नाही. गुणदोषात म्हणजे त्यांना सांगायचं की मन का स्वीकारायचं? गुणदोष विचारकम, विचार करणारं हे मनच का, याला मनच का म्हणायचं? कारण तिथं प्रत्यक्ष होत असताना, कोणत्याही विषयाचं प्रत्यक्ष होत असताना इंद्रिय आहे, दुसरी गोष्ट मन आहे प्रेरक रूपाने, आणि तिसरी गोष्ट आत्मा आहे सर्व साधारण कारण असल्यामुळं. मग सर्व साधारण कारण असल्यामुळे हे आत्मा आपण मानलेला आहे. आता ह्या तिघामध्ये ते सांगायला लागलेत की तिघामध्ये जो आत्मा आहे तो आत्मा हा साधारण कारण असल्यामुळं त्याला, त्या आत्म्याला बाकीचं काही घेणं देणं नाही विषयाच्या ज्ञानामध्ये. तो फक्त कारण आहे, साधारण कारण आहे. त्यामुळे ती योग्य आहे का अयोग्य आहे हे ठरवणं त्याचं काम नाही, फक्त तो कारण रूपाने आहे. बरं, दुसरी गोष्ट, दुसरं ज्ञानामध्ये दुसरं कोण आहे? इंद्रिय. त्या इंद्रियाचं सुद्धा योग्य अयोग्य ठरवणं काम नाही. योग्य आणि अयोग्य ठरवणं हे काय नाही, काम नाही. मग योग्य आणि अयोग्यता ठरवणारं तिसरं जे राहिलं ते मन. म्हणून त्याला इंद्रियाचा अध्यक्ष म्हणायचं, आणि म्हणून त्याला मन म्हणायचं वगैरे हे सांगायचं आहे त्यांना. आलं लक्षात? आत्मनः प्रमातृत्वेन सर्व ज्ञान साधारण्यात, आत्म्याला
प्रमातृत्व असल्याने, म्हणजे प्रमाता असल्याने सर्व ज्ञान साधारण्यात, सर्व ज्ञानामध्ये साधारण कारण आहे. आणि चक्षुरादीनाम रूपादी ज्ञानजनन मात्रेन चरितार्थत्वात, आणि जे चक्षुरादीनाम म्हणजे चक्षुरादिक जे इंद्रिय आहे त्या इंद्रियांना रूपादी ज्ञानजनन मात्रेन, रूपादिका ज्ञानाच्या उत्पत्तीनेच चरितार्थत्वात म्हणजे त्यांचं काम संपलं, त्यांचा चरितार्थ आहे म्हणजेच त्यांचं काम संपलं. म्हणजे चक्षुरादिक जे इंद्रिय आहे त्या इंद्रियाचं काय झालं की एकदा विषयाचं म्हणजे रूपादिक विषयाचं ज्ञान करून दिलं की त्यांचं काम संपलं. रूपादिकाचं ज्ञान झालं, त्यांचं काम संपलं. साधारण कारण रूपाने सिद्ध झाला, आत्म्याचं काम संपलं. मग आता गुणदोषाचा विचार तर होतो, प्रतीती येते ना गुणदोषाची. विषयाचं ज्ञान होत असताना त्या विषयाचं योग्य अयोग्यतेची प्रतीती होते का नाही? मग ती प्रतीती करून देणारं कोण आहे? ती प्रतीती करून देणारा कोण आहे? मग तेच ते आहे, ते मन आहे. त्यांना हे सांगायचं. म्हणून तिसरं मन स्वीकारावं लागेल. मन हे स्वीकारावं लागतं, प्रेरक रूपाने, अध्यक्ष रूपाने त्या मनाला स्वीकारावं लागतं असं त्यांना सांगायचं आहे. आलं लक्षात? चक्षुरादीनाम म्हणजे चक्षुरादिक इंद्रियांना रूपादी ज्ञानजनन मात्रेन, म्हणजे रूपादिक ज्ञानाच्या उत्पत्ती मात्रानेच त्यांचा चरितार्थत्वात म्हणजे त्यांचं काम संपलं. त्यांचा चरितार्थ आहे म्हणजे काय? त्यांचं काम तिथं संपलं. इथपर्यंत सांगा, कारण परत अजून पुढं वेगळंच आहे. बोला महाराज. अयम भाव हा म्हणजे हा भाव आहे. आत्मनः प्रमातृत्वेन सर्व ज्ञान साधारण्यात चक्षुरादीनां रूपादी ज्ञान जनन मात्रेन चरितार्थत्वात् गुणदोष चरितार्थत्वात इथपर्यंत सांग. चरितार्थत्वात् म्हणजे आत्म्याला प्रमातृत्वेन म्हणजे प्रमाता रूपाने सर्व ज्ञानामध्ये साधारण कारण असल्यामुळे आणि चक्षुरादिक जे इंद्रिय त्या इंद्रियांना रूपादिक ज्ञानाच्या उत्पत्ती मात्रानेच त्यांचं चरितार्थ आहे. म्हणजे त्यांचं काम म्हणजे आत्म्याला सर्व ज्ञानामध्ये साधारण कारण आहे आणि चक्षुरादिक जी इंद्रिय आहेत त्यांना फक्त रूपादी ज्ञानजनन मात्रानेच त्यांचा चरितार्थ आहे. म्हणजे रूपादिकाच्या ज्ञान झालं की त्यांचं संपलं, कार्य संपलं. मग आता तद्गुणदोष विचारस्य उपलभ्यमानस्य, तद म्हणजे त्या विषयाच्या ठिकाणी गुणदोष विचाराची प्रतीती येत असल्यामुळे उपलभ्यस्य विषयाच्या ठिकाणी गुणदोष विचारस्य उपलभ्यमानस्य म्हणजे त्या तद म्हणजे ते विषय, त्या विषयाच्या ठिकाणी जे ज्ञान झालेले विषय आहेत त्या विषयाच्या ठिकाणी गुणदोषाची प्रतीती येते का नाही? गुणदोषाची प्रतीती येते का नाही? काही योग्य आहे, हा अयोग्य आहे अशी प्रतीती येते. मग ती प्रतीती येत असल्यामुळं येत असल्याने त्या प्रतीतीची अन्यथा अनुपपत्त्या आणि त्या प्रतीतीची दुसऱ्या प्रकाराने अनुपत्ती होत असल्याने दुसऱ्या प्रकाराने ती जी प्रतीती आहे म्हणजे योग्य अयोग्यतेची जी प्रतीती आहे त्या प्रतीतीची अन्यथानुपत्त्या म्हणजे दुसऱ्या प्रकाराने त्याचा असंभव आहे. दुसऱ्या कुठल्याही प्रकाराने त्याचं काय आहे? असंभव आहे. तत्कारणत्वेन त्या कारणामुळे मन हा अभ्युपगंतव्यम मन हे स्वीकारावंच लागेल इति असा अर्थ आहे. मन हे स्वीकारावं
लागेल. म्हणजे काय सांगितलं की तद्गुणदोष विचारस्य उपलभ्यमानस्य, त्या विषयाच्या ठिकाणी गुणदोष विचाराची प्रतीती येत असल्यामुळे त्या प्रतीतीला म्हणजे त्या गुणदोषाच्या प्रतीतीला अन्यथा अनुपपत्त्या म्हणजे दुसऱ्या प्रकाराने जाणण्याकरता असंभव आहे. अन्यथा म्हणजे दुसऱ्या प्रकाराने, अनुपपत्त्या दुसऱ्या प्रकाराने त्या प्रतीचं ज्ञान जुळत नाही. त्या प्रतीचं ज्ञान जुळत नाही म्हणजे जी गुणदोषाची जी प्रतीती आहे त्याचं ज्ञान दुसऱ्या प्रकाराने जुळत नसल्याने तत्कारणत्वेन मनः अभ्युपगंतव्यम, त्या कारणाने मन हे स्वीकारलं पाहिजे. बोला. तद्गुणदोष विचारस्य उपलभ्यमानस्य अन्यथा अनुपपत्त्या तत्कारणत्वेन मनः अभ्युपगंतव्यम इति. म्हणजे तद म्हणजे त्या विषयाच्या ठिकाणी त्या विषयाच्या ठिकाणी गुणदोष विचाराची प्रतीती येत असल्याने म्हणजे ज्ञान होत असताना गुणदोषाची सुद्धा प्रतीती आहे ना. गुणदोषाची प्रतीती येत असल्याने त्या प्रतीतीची अन्यथा म्हणजे अन्य प्रकाराने अनुपपत्त्या अन्य प्रकाराने असंभव, ज्ञान होण्याकरता असंभव आहे. अन्य प्रकाराने ज्ञान होण्याकरता म्हणजे गुणदोषाचा ज्ञान होण्याकरता असंभव आहे. कारणत्वेन त्या कारणाने मन हे स्वीकारलं पाहिजे. म्हणजे त्यांनी काय सांगितलं की वर विषयाच्या ठिकाणी मनाची स्थापना केल्याच्या नंतर ते मन गुणदोषाचा विचार करणारं असं होते. म्हटले गुणदोषाचा विचार करणारं होते म्हणजे नेमकं काय, आम्हाला सांगा तर खरी. मग हे सांगतात की अयम भाव हा, की असा भाव आहे, ते सांगण्याचा असा भाव आहे की विषयाचं ज्ञान होत असताना सर्व ज्ञानामध्ये साधारण कारण लागतं आणि असाधारण कारणसुद्धा लागतं. विषयाचं ज्ञान होत असताना साधारण कारणाची गरज आहे ना, असाधारण कारणाची काय आहे गरज आहे. मग असाधारण कारण म्हणजे इंद्रिय. असाधारण कारण कोण असतात? इंद्रिय असतात. मग साधारण कारण कोण आहे? तर आत्मा हा साधारण कारण आहे. मग आत्मा हा सर्व ज्ञानाला साधारण कारण असल्यामुळं आणि चक्षुरादिक इंद्रियांना फक्त रूपादी ज्ञान जननमात्रेनं चरितार्थत्वात म्हणजे रूपादी ज्ञानाची उत्पत्तीनेच त्यांचा चरितार्थ असल्यामुळं म्हणजे त्यांचं काम संपत असल्याने म्हणजे मग गुणदोषाचा विचार तर झालेलाच नाही. मग पदार्थाचं ज्ञान होत असताना त्या पदार्थाच्या ठिकाणी गुणदोषाचा विचार होतच असतो. कुठल्याही वस्तूचं ज्ञान होत असताना ती गोष्ट योग्य आहे का अयोग्य आहे अशा पद्धतीचा विचार त्या काळात सुद्धा त्याचं ज्ञान होत असतो. म्हणजे वस्तूचं ज्ञान होत असताना ती वस्तू योग्य आहे का अयोग्य आहे असं हे पद्धतीचं काय होतं ज्ञान होते. मग ते जे ज्ञान आहे म्हणजे त्याची प्रतीती येत असल्यामुळं योग्य अयोग्यतेची प्रतीती येते. मग ती प्रतीती येत असल्यामुळं त्या प्रतीतीची मग दुसऱ्या कोणत्या कारणाने ती प्रतीतीची संगती लागत नाही. म्हणजे ती जी प्रतीतीचं ज्ञान झालं तुम्हाला म्हणजे योग्य आहे अयोग्य आहे हे जे कळालं तिथं तो विषय योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे जे कळालं ते दुसऱ्या कुठल्या अन्यथा अनुपत्त्या दुसऱ्या कुठल्याही कारणाने त्याची अनुपत्ती होते. म्हणजे ते ज्ञान दुसऱ्या कुठल्या कारणाने संभवत नाही. त्यामुळंच तत्कारण रूपेनं म्हणजे त्या ज्ञानाचं कारण रूपाने म्हणजे त्या योग्य अयोग्येचा ठरवणं जे आहे त्या वस्तूच्या ठिकाणी योग्य आणि अयोग्यता हे ठरवणं या रूपाने मनः अभ्युपगंतव्यम मन हे स्वीकारलं पाहिजे. मनसः वैराग्य कामादी अनेकविध वृत्तिमत्वं प्रदर्शनाय सत्वादी गुणवत्वं दर्शयति. त्या मनाला वैराग्य काम आदी अनेकविध वृत्तिमत्व म्हणजे अनेक प्रकारच्या वृत्तीने युक्तत्व म्हणजे वैराग्य असेल काम असेल कामादिक असे हे विकार असतील या अनेक प्रकारचे जे वृत्तित्व आहे म्हणजे वृत्तीने युक्तत्व आहे ते दाखवण्याकरता
सत्वादि गुणवत्वम दर्शयति. सत्वाधिक म्हणजे सत्व रजतम ह्या 3 गुणांनी युक्तत्व ते आता आम्ही अगोदर दाखवतो. मन हे तिन्ही गुणांनी कसं युक्त आहे ते आम्ही अगोदर दाखवतो. कारण कोणत्या गुणामुळं कोणती वृत्ती निर्माण होते, कोणत्या गुणा हे दाखवणे सिद्ध होईल ना. म्हणून त्याकरता काय करतात, सत्वादि गुणवत्वम दर्शयति. बोला. मनसः वैराग्य कामादि अनेकविध वृत्तिमत्व प्रदर्शनाय सत्वादि गुणवत्वम दर्शयति. मनसः म्हणजे त्या मनाला वैराग्य कामादि अनेकविध वृत्तिमत्व दाखवण्याकरता सत्व गुणवत्वम सत्वादि गुणांनी युक्त म्हणजे सत्व रज आणि तम ह्या 3 गुणांनी युक्तत्व दाखवतो. म्हणजे सत्व रजतम या 3 गुणांनी युक्तत्व आम्ही दाखवतो. सत्वम इति सत्वम ह्या पदाने तेषां तद्गुणत्वे कारणम आह. तेषां तद्गुणत्वे म्हणजे ते जे गुण सांगितलेत त्या गुणांना तद म्हणजे मन, त्या मनाचं मनाचे गुण असण्याविषयी तद्गुणत्वे म्हणजे मनाचे गुण असण्याविषयी काय कारण आहे ते आता आम्ही सांगतो. तेषां म्हणजे त्यांना म्हणजे त्या गुणांना, तद्गुणत्वे म्हणजे मनाचे गुण असण्याविषयी ते मनाचे गुण असण्याविषयी काय कारण आहे ते आता आम्ही सांगतो. विक्रियते इति ही नाम यतः तैः गुणैः विक्रियते नाम विकारम प्राप्नोति इति अर्थः. यतः ज्या कारणामुळे तैः गुणैः त्या गुणांनी विक्रियते नाम विकारम प्राप्नोति त्या गुणांनी ते मन वेगवेगळ्या विकाराला प्राप्त होते असा अर्थ आहे. ते मन त्या गुणाच्या योगाने वेगवेगळ्या विकारांना प्राप्त होते. म्हणजे वैराग्यवृत्ती असेल, कामवृत्ती असेल, लोभवृत्ती असेल, ईर्ष्यावृत्ती असेल, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रूपाला ते प्राप्त होते. बोला. येषां सद्गुणत्वे कारणम सद नाही तद्गुणत्वे कारणम आह. म्हणजे त्या गुणांना मनाचे गुण असण्याविषयी कारण सांगतो. म्हणजे ही यतः तैः गुणैः विक्रियते विकारम प्राप्नोति नाम विकारम प्राप्नोति इत्यर्थ. म्हणजे ज्या कारणामुळे त्या गुणांना त्या गुणाकडून विक्रियते नाम विकारम प्राप्नोति म्हणजे वेगवेगळ्या विकाराला प्राप्त होते असा अर्थ आहे. अक्षेषु अर्थार्पितेषु एतद् गुणदोष विचारकम सत्वम रजः तमः च अस्य गुणाः विक्रियते हि तैः. तर अक्षेषु अर्थार्पितेषु एक आकडा, तद्गुणदोष विचारकम 2 म्हणजे सरळच आहे ते पहिली ओळ. म्हणजे अक्षेषु आणि पहिल्या ओळीचा अर्थ सांगतो की म्हणजे अक्षेषु म्हणजे इंद्रिय हे विषयाच्या ठिकाणी स्थापित केले असताना तद्गुणदोष विचारकम तद म्हणजे त्या विषयाच्या ठिकाणी असणारे जे गुणदोष त्या गुणदोषाचं विचार करणारं असं कोण आहे? मन आहे. अस्य 3 आकडा सत्वम रजस्तम तमः सत्वम रजः तमः किती आकडे झाले? अस्य 3 सत्वम रजः 4 सत्वम रजः तमः 4 आणि गुणाः 5. म्हणजे अस्य म्हणजे ह्या मनाचे सत्व रज तम हे 3 गुण आहेत. त्या गुणाला स्वल्प विराम मारा म्हणजे तिथपर्यंत थांबलं पाहिजे. अस्य म्हणजे ह्या मनाचे सत्व रज तम हे 3 गुण आहेत.
तैही, पाचवा आकडा आहे ना, 6, तैही विक्रियते. आणि तैही म्हणजे त्या गुणांनी ते मन विक्रियते म्हणजे विकाराला प्राप्त होते. सरळ सरळ आहे. म्हणजे इंद्रियाची विषयाच्या ठिकाणी स्थापना केली असताना, म्हणजे थोडक्यात काय, इंद्रियाकडून विषयाचं ज्ञान होत असताना त्या विषयाच्या ठिकाणी असणारे जे गुणदोष, त्या गुणदोषाचा विचार करणारं जे मन आहे, विचार करणारं कोण आहे, मन आहे. तर अस्य म्हणजे ह्या मनाचे सत्व रजतमः गुणाः, ह्या मनाचे सत्व रज आणि तम हे 3 गुण आहेत. आणि तैही विक्रियते, या कारणामुळे त्या गुणाने ते विकाराला प्राप्त होते. म्हणजे ही नाम या कारणामुळे, ही नाम यस्मात कारणात, या कारणामुळे. या कारणामुळे म्हणजे कोणत्या, कामाधिक अधिक, या कारणामुळे तैही विक्रियते, ती विकाराला प्राप्त होते. बोला. अक्षेषु अर्थार्पितेषु तद्गुण दोष विचारकम. म्हणजे इंद्रिय विषयाच्या ठिकाणी स्थापित केले असताना विषयाची ठिकाणी असलेल्या गुणदोषाचा विचार करणारा मन आहे. अस्य ह्या मनाचे, अस्य म्हणजे या मनाचे सत्वम रजः तमः गुणाः तैहि विक्रियते. म्हणजे या मनाचे सत्व रज तम हे 3 गुण आहेत आणि त्या गुणांनी ते मन विकाराला प्राप्त होते. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.